नमस्कार. आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सहज होणारी, पौष्टिक, चविष्ट जी आहे ओल्या खोबऱ्याची चटणी. चटणी ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो, परंतु आज ती सहज कशी करता येईल ते पाहूया. सर्वात प्रथम खोबरे आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा विळतीवरती खोचून घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आपण घालून घ्यायचे आहेत आणि यामध्येच 1 चमचा जिरे देखील आपण घालायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. शेंगदाणे भाजून त्याची टरफले काढून एक मूठभर शेंगदाणे घालायचे आहेत. कोथिंबीर आपल्याला एक मूठभर घालायची आहे. आल्याचा तुकडा आपण घालून घेतलेला आहे. एक चमचाभर आपल्याला साखर थोडीशी घालून घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि मिक्सरला बारीक करताना यामध्ये एक वाटीभर आपल्याला दूध घालायचं आहे. दूध आपण थोडं दूध घालून छान असं ते बारीक करून घ्यायचं आहे. आता आपली चटणी तयार झालेली आहे आणि यामध्येच आपण फोडणी द्यायची आहे. आता फोडणी देण्यासाठी आपण 2 ते 3 चमचे तेल फोडणीच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे. 1 चमचाभर मोहरी घालायची आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर मोहरी, जिरे, इथं तीळ देखील आपण घालू शकता. जिरे 1 चमचा घालून घ्यायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली फोडणी करपू नये. यामध्येच आपल्याला कढीपत्ता थोडासा घालून घ्यायचा आहे. छान कढीपत्ता कुरकुरीत असा करायचा आहे. आता कुरकुरीत हा कढीपत्ता आपण जी फोडणी तयार झाली आहे ती चटणीवरती घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं ही चटणी आपण खोबऱ्याची चटणी केलेली आहे.